सिलेंडर चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात। यावल व भुसावळ तालुक्यातील गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी पर्दाफाश करत तिघा आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत पोलिसांनी 4,27,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। फैजपूर व वरणगाव पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान गॅस एजन्सीच्या गोदामाचे कुलूप तोडून सिलेंडर चोरी केल्याचे उघड झाले होते। यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवत गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला। या कारवाईत पोलिसांनी शेख बिलाल शेख नदीम राहणार करंजा तालुका एरंडोल वसीम खान शब्बीर खान राहणार तांबापुरा जळगाव आणि चेतन सुरेश काळे राहणार भुसावळ यांना अटक केली। आरोपींकडून 62 भरलेले व 95 रिकामे गॅस सिलेंडर तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली मालवाहू गाडी जप्त करण्यात आली। ही कारवाई श्रीकांत हिवरे पोलीस अधीक्षक जळगाव, संदीप गावित अपर पोलीस अधीक्षक जळगाव परिमंडळ अनिल बडगुजर उपविभागीय पोलीस अधिकारी फैजपूर उपविभाग तसेच केदार बारबोले उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग प्रभार मुक्ताईनगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। विभागाचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रीतम पाटील प्रेमचंद सपकाळे सलीम तडवी उमाकांत पाटील वशनवत टहाकळे श्रीकृष्ण देशमुख बबन पाटील सचिन घुगे प्रदीप सपकाळे मयूर निकम यांनी कारवाईत सहभाग घेतला। तांत्रिक मदत गौरव पाटील व मिलिंद जाधव यांनी केली। तपासादरम्यान आरोपींनी विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे। पुढील तपास सुरू असून या टोळीचा इतर गुन्ह्यांशी संबंध आहे का याचा शोध घेतला जात आहे। आवाज जनतेचा न्यूजकरिता कलीम पायलट।